स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण आपल्या लाडक्या कॅपकट प्रो ऍप्लिकेशन वरती करणार आहोत. तर खूप दिवस झाले मित्रांनो आपण जास्तीत जास्त अलर्ट मशीन वरतीच व्हिडिओ क्रिएट करत आहोत. तर आता आपले पोरं कधरून काय म्हणले, अलर्ट मशीनचा बस करा, आपल्या कॅपकट ऍप्लिकेशन वरती व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो त्यामुळेच आपण आपल्या कॅपकट ऍप्लिकेशन वरती आजचा व्हिडिओ एडिट केलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा, थोडा स्किप करायचा नाही. व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. प्लस मित्रांनो आपण जे आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये 2 जबरदस्त ट्रिक सांगितलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ सर्व संपूर्ण वॉच करा, थोडा स्किप करायचं नाहीये. आजच्या व्हिडिओ जितकं आपण मटेरियल यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करून घ्या. बाकी तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड करायचा प्रॉब्लेम आला तर त्याच्यापेक्षा बेस्ट पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल. तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये, कारण मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल एकदम जबरदस्त असतं. ओके, त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. आता टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचा कुठून? आता टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर मित्रांनो हा आपलं एडिटिंग चॅनल आहे, सोबत आपण दुसरा आपण AI टेक आधी म्हणून आणखीन एक चॅनल उघडलेला आहे. कारण मित्रांनो आपण आता खूप जणांना AI शिकायचं असतं आणि काय होतं, प्रॉब्लेम असतो भाषेचा, आपल्या हिंदी भाषेचा कोणाला समजत नाही, कोणाला इंग्लिश समजत नाही. त्यालाच बघून मित्रांनो आपण आपल्या मराठी भाषेमध्ये AI शिकवण्याचा प्रयत्न करत असतो एकदम सोप्या पद्धतीनं. त्यामुळे आपल्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपलं चॅनल नक्की जॉईन व्हा. त्या चॅनलवरती एक व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे, ते व्हिडिओ नक्की वॉच करा सर्वांनी. त्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा, थोडं स्किप करायचा नाहीये. तर चला मित्रांनो कुठला वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघ माझी एंट्री झाली, आता बोलून जायचं नाही. हे बघ माझी एंट्री झाली, आता बोलून जायचं नाही. बघ माझी एंट्री झाली. तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ आपल्या कॅपकट ऍप्लिकेशन वरती करणार आहोत. तर मागाचे एक 5-6 व्हिडिओ झाले, जास्तीत जास्त आपण अलर्ट मशीन वरती व्हिडिओ बनवलेत एक 5-6 मागाचे. त्यामुळे भाऊ जरा पोरं कदरलेत. पोरं काय म्हणले, अलर्ट मशीन बस करा, आता कॅपकट वरती व्हिडिओ आणा. तर मित्रांनो आपण त्यांचंच ऐकून की आपल्या कॅपकट वरती व्हिडिओ बनवणार आहोत. आता विषय असा की कॅपकट आता यूज करायचा म्हणजे आपल्याला लागतोय VPN, आणि मी VPN कोणता वापरतो तर मी VPN बॉक्स VPN वापरतोय. तुम्ही सुद्धा हाच VPN वापरा. हा VPN चांगला 1 नंबरमध्ये चालतो. म्हणजे जी यूज करते ती सांगतो बरं का, बाकी दुसरी चांगली आहेत ती मला काय माहीत नाही, दुसरी पण चांगली असतील, पण हा सुद्धा बॉक्स VPN सुद्धा चांगला आहे. ही पण एकदा यूज करून बघा. ओके, आता काय करायचं, कॅपकट प्रो ओपन करायचं आहे. जर तुमच्याकडे कॅपकट प्रो अवेलेबल नसेल तर याची लिंक आपल्या टेलिग्राम बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन काय करा, डाउनलोड करून घ्या. ओके, आता काय करायचं आहे, कॅपकट ओपन करायचं आहे. आता ओपन केल्याच्यानंतर अशा प्रकारे काय इंटरफेस दिसणार आहे. तर न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला 18 सेकंदाचा व्हिडिओ दिलेला असेल अशा प्रकारचा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल मटेरियल व्हिडिओमध्ये. ओके, अशा प्रकारे काय बीटचा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ डाउनलोड करून घ्यायचा आहे. आता काय करायचं, लास्ट याची जी एंडिंग कट करायची आहे. आता या व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, तर ऑप्शन आहे बघा, तुम्हाला सांगतो एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं. याचा ऑडिओ आणि व्हिडिओ सेपरेट करून घ्यायचे. ओके, समजलं. आता काय करायचं आहे, ऑडिओवरती म्हणजे आपल्या सॉन्गवरती गाण्यावरती क्लिक करायचं आहे. थोडंच खाली स्क्रॉल करून बीट्सचं ऑप्शन इथे यावरती यायचं आहे, आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपले बीट्स इथून ॲड करून घ्यायचे. ही बघा पहिला बीट, इथं दुसरा बीट, इथं तिसरा बीट, अशा प्रकारे म्हणजे जिथं आपला बीट आहे तिथं एक आपला नंबर येईल. अशा प्रकारे बघा 1 नंबर, त्यावरती बीटवरती क्लिक करून बीट ॲड करून घ्यायचं. ओके मित्रांनो, हे बघा अशा प्रकारे काय बीट आहेत, हे बघा इथं नाही आहे, तर मी बीट्स ॲड करून घेतो. इथं एक बीट आहे. ओके, इथं एक आहे, इथं थोडं समोर, आता इथं बीट आहे जवळजवळ, इथं एक आहे, इथं लगेच इथं एक असेल बहुतेक, इथं एक लास्ट. ओके, थोडं समोर यायचं आहे, इथं एक बीट. ओके, एक इथं एक, इथं एक. ओके, थोडं समोर इथं एक यायचं आहे, इथं एक बीट, इथं एक. थोडाफार जिथं आपला व्हाईट फ्लॅश चमकल तिथे आपले बीट असेल असं वाटतं मला. ओके, हे बघा 1 2 3, हे लास्ट 4था बीट, लास्टला नाही. ओके, एवढेच बीट आहेत.
तर काय आपली जी बीट आहेत ते आपण बीट अशा प्रकारे ॲड करून घेतलेले आहेत. आता काय करायचं, बॅकला यायचं, तर व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं आहे. इथे एक ऑप्शन बघा रिप्लेसचं, त्याच्याने आपल्याला रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. वरती फोटोवरती यायचं आहे आणि तुम्ही जो कोणता फोटो ॲड करून घ्या असेल ती फोटो ॲड करून घ्या, इथून चेंज करून घ्या फोटो. तर आपण आपला जो फोटो आहे तो फोटो चेंज करून घेऊयात. तर आता समजा मला हा फोटो घ्यायचा आहे, सिम्पल फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटो थोडं अशा प्रकारे झूम करून घ्या. आता काय करू, आपण फोटो या बिटवाईज स्प्लिट करून घेऊयात. तिथे 1 नंबर स्प्लिटचा ऑप्शन आहे. ओके, आता आपला जो फोटो आहे तो फोटो स्प्लिट करून घेऊयात एकदम पद्धतशीर. नो प्रॉब्लेम गाईज. हे बघा अशा प्रकारे आपण फोटो स्प्लिट करून घेऊयात. तर मित्रांनो आपण जे आपले फोटो आहे ते फोटो स्प्लिट करून घेतले आहेत एकदम बिटवाईज. ओके, तर काय करायचं, फोटोला इफेक्ट वगैरे ॲनिमेशन सगळं ट्रान्झॅक्शन एक सगळं ॲड करायचं आहे. तर आपण ते ॲड करूयात, पण तो काय करूयात, जो आपला मेन व्हिडिओ त्या मेन व्हिडिओवरती भेटूयात. कारण जर मी असं एक दाखवत बसलं तुमच्या लक्षात येणार नाही आहे. आपण डायरेक्टली दाखवूयात नेमकी विषय काय ते. ओके, तर मित्रांनो आपला जो मेन व्हिडिओ आहे तर ते आपण मेन व्हिडिओवरती आलेलो आहे. तर काय करायचं, सिम्पल हा जो 1 नंबरचा फोटो आहे, 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं आहे. आता इफेक्टवरती तरी ते इफेक्ट नाही आहे, काय करू ॲनिमेशनवरती जाऊयात. ओके, कॉम्बोवरती यायचे ॲनिमेशन आहे बघा, कॉम्बोवरती यायचे झूम 1 नावाचं ॲनिमेशन आहे. तर झूम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्या. ओके, तर समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करून इनवरती यायचं आणि रॉक वर्टिकली नावाचं ॲनिमेशन आहे, हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. ॲनिमेशन लेंथ 0.5 सेकंड ठेवायची. ओके, समोरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, वर सर्च ऑप्शनवरती क्लिक करून एक वर्टिकली नावाचं ॲनिमेशन आहे तर ॲड करा. ओके, आपण बघा तुम्हाला सांगतो, ROCK नाव टाकायचं, रॉकला टाकलं तरी चालणार आहे, नो प्रॉब्लेम. ओके, इथं रॉक होरिझॉन्टली एक असेल आणि रॉक वर्टिकली असेल. काय करायचं, रॉक वर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. कोणता, रॉक वर्टिकली. या फोटोला रॉक होरिझॉन्टली असणार आहे, या फोटोला रॉक वर्टिकली असणार आहे. परत समोर यायचं आहे, परत रॉक वर्टिकलीच ॲड करायचं आहे, याच्या समोर यायचं आहे, परत रॉक होरिझॉन्टलीच ॲड करायचं. ओके, परत वर्टिकली मित्रांनो, परत रॉक होरिझॉन्टली. ओके, परत आता काय करायचं आहे, एक थोडा मोठा फोटो असणार, त्या मोठ्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती यायचं आहे आणि बाउन्स 1 नावाचा ॲनिमेशन असेल तर तो हा ॲनिमेशन इथे ॲड करायचा. कोणता, बाउन्स 1 नावाचा. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे मित्रांनो, परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, एक कॉम्बोवरती यायचं आहे आणि डिस्टोर्ट लेफ्ट नावाचा ॲनिमेशन आहे. कोणता, डिस्टोर्ट लेफ्ट. तर हा ॲनिमेशन इथे ॲड करायचा. कोणता, डिस्टोर्ट लेफ्ट. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, इथून सगळे छोटे छोटे फोटो आहेत, व्हिडिओ स्किप करू नका. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती यायचं, स्लिप अँड स्लाइड 1 नावाचा ॲनिमेशन आहे. कोणता, स्लिप अँड स्लाइड 1. तर हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. ह्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, स्लिप अँड स्लाइड 2 नावाचा ॲनिमेशन आहे. कोणता, स्लिप अँड स्लाइड 2. तर हा ॲनिमेशन इथं ॲड करायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, स्लिप अँड स्लाइड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. परत याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, परत ॲनिमेशनवरती क्लिक करून स्लिप अँड स्लाइड 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती यायचं आणि डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन आहे. कोणता, डिस्टोर्ट राईट. तर डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन याला ॲड करायचं. ओके, याच्या समोरचे आता छोटे छोटे फोटो आहेत, त्या फोटोपाशी यायचे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, कॉम्बोवरती इनवरतीच थांबायचे, रॉक वर्टिकली नावाचं ॲनिमेशन आहे तर हा ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, तर रॉक वर्टिकली या तिन्ही फोटोला ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, 1 2 3. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती यायचं, डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. ओके, एक इनवरती तुम्हाला इफेक्ट बघायला मिळणार आहे, तुम्हाला सांगतो, स्विंग टॉप राईट नावाचा, स्विंग टॉप राईट. ओके, हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. परत 3 छोटे फोटो आहेत, या तिन्ही छोटे फोटोला रॉक वर्टिकल नावाचं इफेक्ट ॲड करायचं, 1 2 3. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, याला काय करायचं आहे, स्विंग राईट नावाचे इफेक्ट ॲड करायचं, इनवरतीच आहे, स्विंग राईट. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, एक स्विंग बॉटम लेफ्ट नावाचं ॲनिमेशन हा ॲड करायचं, स्विंग बॉटम लेफ्ट. ओके, आता समोर यायचं, परत या 2 फोटोला रॉक वर्टिकली ॲड करायचं आहे. ओके, आणि लास्टच्या फोटोला
एक स्विंग राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. लेंथ 0.5 सेकंड आहे, तर याला फुल करून घ्या. ओके, हे बघा अशा प्रकारे. तर आता आपण ॲनिमेशन तर ॲड करून घेतलेले आहेत मित्रांनो. तर आपण इफेक्ट ॲड करून घेऊयात. काय करायचं, सिम्पल 1 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, म्हणजे 0 सेकंदापाशी यायचं आहे. एक आपल्याला इफेक्ट ॲड करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. हॅलो ब्लर नावाचं इफेक्ट आहे, तर हॅलो ब्लर नावाचं इफेक्ट ॲड करून घ्यायचं. याची जी लेंथ आहे, म्हणजे जितकी येते तितकीच ठेवून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता काय करायचं, एक आपल्याला इफेक्ट ॲड करायचं आहे. त्यासाठी बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. टेक्नॉलॉजी 3 नावाचं इफेक्ट आहे. कोणता, टेक्नॉलॉजी 3. तर हा टेक्नॉलॉजी 3 नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ओके, आणि हाच इफेक्ट डुप्लिकेट करायचा आहे. थोडं समोर यायचं आहे, इथं एक हाच फोटो इथून पेस्ट करून टाकायचा, म्हणजे डुप्लिकेट करायचा आहे. आणि थोडं लास्टला ॲड करून टाकायचं आहे. बाकी याची लेंथ काय करायची, एक 6 सेकंदापर्यंत ठेवून घ्या. काय करायचं आहे, आपल्या आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा. त्यासाठी व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर काय करायचं, एक इफेक्ट सर्च मारायचा. कोणता, व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा, व्हायब्रेशन फ्लॅश. ओके, तर हा इथं इफेक्ट ॲड करायचा, व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि याची लेंथ एकदम व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे, व्हायब्रेशन फ्लॅशची. ओके, आता काय करायचं, आपल्याला यायचं आहे एक हा जो 6 सेकंदाचा फोटो आहे, थोडा मोठा फोटो आहे, त्याला बाउन्स वन नावाचा इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट या फोटोपाशी यायचा आहे, का अर्ध्यामध्ये यायचं बघा मित्रांनो. तर बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. एक ट्रेंडिंगवरती इफेक्ट बघायला मिळणार आहे आपल्या, स्ट्रक्स नावाचा, स्ट्रक. ओके, तर स्ट्रक नावाचा इफेक्ट ॲड करायचं. याची लेंथ इतकीच ठेवायची, म्हणजे इतके तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटत आहेत एवढे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे मित्रांनो. परत बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. एक ट्रेंडिंगवरती इफेक्ट बघायला मिळणार आहे, स्प्लिट स्पेक्ट्रस नावाचा. कोणता, स्प्लिट स्पेक्ट्रस. तर हा इफेक्ट इथे ॲड करून टाकायचा आहे. याची लेंथ या फोटो इतकीच ठेवून घ्यायची आहे. ओके, आता थोडं समोर यायचं. इथे एक ट्रान्झॅक्शन आहे बघा, आपल्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. ट्रान्झॅक्शनवरती आल्यानंतर काय करायचं, इथे थोडं आपल्याला स्क्रॉल करून लाईटवरती यायचं आहे. लाईटवरती आल्यानंतर तुम्हाला एक फ्लॅश किंवा ब्लेंच नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, फ्लॅश किंवा ब्लेंच. ओके, तर हा इफेक्ट इथे ॲड करायचा. याची लेंथ 0.1 सेकंड ठेवायची आणि अप्लाय टू ऑलवरती क्लिक करून द्यायचं. ओके, आपला व्हिडिओ जे आहे तो म्हणजे सगळे आपले कटला जाऊन बसणार आहे. इफेक्ट जे आहे तो कटला जाऊन बसणार आहे प्रत्येक. ओके, म्हणजे एक आपल्याला ही करायची गरज नाही. तर इतकं झालं मित्रांनो, आणि आपला व्हिडिओसुद्धा रेडी झालेला आहे. आपला व्हिडिओ मित्रांनो अशा प्रकारे रेडी झालेला आहे. वर एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं. आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेनिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. आणि मित्रांनो, आपला जो सेकंड चॅनल आहे AI व्हिडिओचा, तो चॅनल आपला रेडी झालेला आहे. त्या चॅनलवरती आपला एक व्हिडिओ सुद्धा अपलोड झालेला आहे. त्या चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. तिथून जाऊन ते सुद्धा चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि एकदम मराठीमध्ये बेसिक AI व्हिडिओ शिका. तर भेटूया न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.